आज संडे होता तरीसुद्धा आम्ही लवकर उठलो. घरातील थोडं कामे करून फ्रेश होऊन आम्ही चहा पिलो. इथं परी बाहेर जाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा. मी पण बाकीचे कामे आवरून मी पण इथं रेडी होत आहे. आता मी बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. तेवढ्यात बाहेर जाताना आम्हाला टॉमी पण दिसला इथं बघा तुम्ही. टॉमीला तसेच बाय बोलून आम्ही पुढं निघालो. आज आम्ही बाहेर चाललोय. कुठं चाललोय हे तुम्हाला लवकरच समजेल, म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला समजेल. सो गाईस, फायनली आम्ही इथं पोचलेलो आहोत. बघताय तुम्ही, आम्ही थोडं लवकरच पोचलो. तुम्ही पाहता इथं आणखी इथे कोणच आलेली नाही आहे. चला तर मंडळी, इथे दुसरे मुलं येईपर्यंत आपण अंगणवाडी पाहूयात. हे बघा इथं मुले आणि त्यांचे पेरेंट्स आलेले आहेत. आज होता मुलांचे पल्स पोलिओ आहे, त्यामुळे परीला मी इथं घेऊन आलेली होती. हे बघा, परी सिस्टरला बघून कशी घाबरली. तिला वाटलं मला इंजेक्शन देतात काय, पण तिला इंजेक्शन नव्हता, पोलिओ ड्रॉप्स होता. हे बघा किती मुलांना पेरेंट्स घेऊन त्यांचं इम्युनायझेशन शेड्यूल त्यांनी करते. तुमच्या एरियामध्ये वगैरे इम्युनायझेशन शेड्यूल असतं तर तुम्ही चुकवू नका, नक्की त्यांचं फॅसिलिटीज घ्या. तर मंडळी, पहिले एवढे इम्युनायझेशन फॅसिलिटीज नव्हते, म्हणून पोलिओ, ट्युबरक्लोसिस असे डिफरंट टाईप्स ऑफ डिजीज जास्तीत जास्त प्रमाणाने व्हायच्या. पण आता गव्हर्नमेंट आणि इम्युनायझेशन फॅसिलिटी सर्व्हिस किती प्रकारे काढलेत आणि जास्तीत जास्त त्यांनी सर्वे करत असतात. तुम्ही पण तुमचे मुलांचे पोलिओ डोजेस चुकवू नका. इन फ्युचर त्यांना प्रॉब्लेम्स व्हायला नको. सो आम्ही पॅरेंट्स त्यांना टाईम टू टाईम डोजेस असते त्याचं लक्ष घ्या. इथं पल्स पोलिओ झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. तसेच आमच्या काकाच्या घरी जाऊन आलो. ते बघा, आमची परी, काकाची मुलगी, आमची काकी बांगड्या बघायला लागलेत. मला इथं कानातली पण आणली. दुपारच्या जेवणात कडक भाकरीने रोसवर ताव मारला.